नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये सर्व गट आपापल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवत आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा याशिवाय भेटीगाठी यावरती भर आहे. अजून जागा वाटप निश्चित झालेलं नाहीये. अशा स्थितीत देखील सध्या वेगवेगळे मेळावे सुरू आहेत वेगवेगळ्या भागात, असं चित्र आहे. आणि करमाळा तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण या निवडणुकीत उतरणार आहोत असं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील या निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज राहा, उमेदवारी अर्ज दाखल करा असं सूचित केलेलं आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात नेहमी गटातटाचं राजकारण चालतं, मात्र यावेळेस मात्र पक्षीय राजकारण होताना देखील दिसत आहे. कारण बागल हे सध्या भाजपमध्ये आहेत आणि ते भाजप या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचं देखील चित्र आहे. त्यांच्यात देखील उमेदवाऱ्या वाटप या अनेक गोष्टी आहेत, त्या येत्या काही दिवसात उमेदवाऱ्या देखील निश्चित होतील असं चित्र आहे. दुसरीकडे पाटील गटाचा देखील मेळावा झालेला आहे. त्यांच्याकडून देखील वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. त्यांच्यात देखील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता देवीराजे भोसले यांच्या जागेवर बाबत मात्र त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आमदार नारायणआबा पाटील यांनी तुम्ही निश्चित राहा, तुमची उमेदवारी फायनल होईल मोहिते पाटील यांच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे. त्यानंतर जगताप गटानं देखील जागा वाटपामध्ये समान हिस्सा असावा त्यांनी म्हटलेलं आहे. मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी जागेसाठी तयारी केलेली आहे. 2 जागा त्यांनी जिल्हा परिषदेच्या मागितलेल्या आहेत आणि त्यांचे देखील मेळावे सुरू आहेत. दुसरीकडे शिंदे गटानं देखील त्यांचे मेळावे सुरू केलेले आहेत. शिंदे गटाचा माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज भिलारवाडी येथे मेळावा झाला. ॲडव्होकेट अशोक गिरांजे यांच्या वस्तीवरती हा मेळावा झाला आणि या मेळाव्याला या भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांना करमाळा तालुक्यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीनं अनेक विरोधी गट एकत्र येतात असं चित्र गेल्या काही निवडणुकीत आपण पाहिलेलं आहे. मध्यंतरी शिंदे हे एकाकी पडले होते, मात्र काही दिवसापासून म्हणजे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला पुन्हा बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे शिंदे यांच्या बरोबर आलेले आहेत. त्या मेळाव्यांना गर्दी होत असल्याचं दिसत आहे. ही नेमकी गर्दी का होत आहे याची वेगवेगळी कारणं आहेत. मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिंदे यांची भूमिका नेमकी काय राहील, युती आघाडीचं काय होईल हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र शिंदे यांच्या मेळाव्यात देखील अनेक कार्यकर्त्यांचं मत हे आपण स्वबळावरती निवडणूक लढवावी असा एक मतप्रवाह आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. आणि या तालुक्यातून आपल्याला विकास कामांच्या जोरावरती मतदारांचा पाठिंबा आहे. निवडणुकीत हरू किंवा काय होईल ते होईल, पण ह्या निवडणुकीत आपण स्वतंत्र लढूयात असा एक सूर कार्यकर्त्यांचा आहे. आज जो मेळावा झाला ॲडव्होकेट अशोक गिरंजे यांच्या निवासस्थानी हा मेळावा झाला. या मेळाव्याला या भागातून तर गर्दी होतीच. या ठिकाणी ॲडव्होकेट सुमित गिरंजे यांना पंचायत समितीसाठी उमेदवारी मागण्यात आलेली आहे. त्यांच्या उमेदवारीचा विचार होणार का हे पाहावं लागणार आहे. या मेळाव्याच्या सुरुवातीला ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी सांगितलं की मामा आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण या निवडणुकीत सामोर गेलं पाहिजे. याशिवाय त्यांनी त्यांच्या जे भाषण झालं त्यामध्ये त्यांनी विकास निधी आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात करमाळा तालुक्यासाठी दिला, त्यामुळं आपल्याला येथील मतदारांनी स्वीकारलं. तालुक्यातील वीज, पाणी, रस्ते अशा प्रश्नांवरती आपण ही निवडणूक लढवावी. अनेक प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावरती
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी देखील आपल्या भागातील ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केलेली आहे. त्याचा देखील आपल्याला फायदा होईल. तुम्ही जो उमेदवार द्याल त्यांना आम्ही विजयी करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या मेळाव्यात आणखी दुसरा एक जे महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे लक्ष्मण जाधव यांचं एक मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. लक्ष्मण जाधव यांनी त्यांची ओळख करून दिली. मी यापूर्वी जगताप गटात काम केलेलं होतं, बागल गटात काम केलेलं होतं असं त्यांनी सांगितलं. आणि यामध्ये त्यांनी सर्वात एक महत्त्वाची बाब सांगितली आणि एक महत्त्वाचं अधोरेखित या मेळाव्यामुळं त्यांच्यामुळं असं एक चित्र येतं दिसलं की जुनी माणसं माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्याबरोबर आहेत. ते वयस्कर आहेत. त्यांच्या बोलण्यात एक प्रभाव दिसत होता. त्यांनी त्यांच्या भागातील पाणी प्रश्न किंवा इतर विषय सांगितले. आमचे कारखाने, आमच्या तालुक्यातील कारखाने बंद आहेत. हाकेच्या अंतरावरती मकाई आहे, तो कारखाना बंद आहे. तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना देखील बंद आहे. तरी देखील अशा स्थितीत सुभाष आबा गुळवे यांनी या भागात खूप मोठा असा शेतकऱ्यांना आधार दिलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची उमेदवारी ही सुभाष आबा गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांना देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली. शेवट नेतृत्वाने उमेदवारी कोणाला द्यायचा हा विचार करावा. मात्र येथे जो उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करू आणि त्यांना विजयी करू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा जो मुद्दा होता ते म्हणाले की विकासासाठी मामा आणि ऊसासाठी आबा असं त्यांनी म्हणून सर्वांचं लक्ष वेधलं. याशिवाय टाकळी येथील डॉक्टर गौरव गुळवे यांचंही भाषण झालं. डॉक्टर गौरव गुळवे यांनी असं सांगितलं की मी अतिशय निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्यात आणि सुभाष आबात मतभेद होते. मात्र सुभाष आबांनी मला एक फोन केला आणि त्यांनी सांगितले की बाबा तुला जर उभं राहायचं असेल तर मी तुझं काम करतो. मात्र आपण कुठंतरी मिळून काम केलं पाहिजे. विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आणि त्या क्षणी मी सर्व हेवेदावे सोडून मामांबरोबर ते काम करत आहे. माझ्या उमेदवारीसाठी कुठलाही हट्ट नाही. मला देखील या तालुक्यात विकास कामाला पाठिंबा द्यायचा आहे आणि संजय मामा शिंदे आणि सुभाष आबांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे मी अतिशय निष्ठेने माझ्या गटात कोण जरी आलं तरी मी मामांना सोडणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि इतरांनी सुद्धा करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी मामांना साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. यानंतर कैलास फरतडे यांचं देखील या ठिकाणी भाषण झालं. कैलास फरतडे यांनी या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. बिलारवाडी हा भाग पाण्यापासून वंचित आहे असं त्यांनी सांगितलं. आणि यामध्ये इथे उमेदवारी देताना सुमित गिरंजे यांच्या नावाचा विचार करावा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. याशिवाय RR बापू साखरे राजुरी येथील त्यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की एकजुटीने काम करून माझे आमदार संजय मामा शिंदे हे जो उमेदवार देतील त्याचं काम करूयात असं त्यांनी सांगितलेलं आहे. चंद्रकांत उगलमुले यांनी देखील भाषण केलं आणि त्यांनी ॲडव्होकेट गिरंजे यांच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे. यानंतर ॲडव्होकेट नितीनराजे भोसले यांचं भाषण झालं. यांचं भाषण खूप ऐकण्यासारखं भाषण होतं. म्हणजे मी अनेकदा ॲडव्होकेट नितीनराजे भोसले यांची मनोगत ऐकलेली आहेत. मात्र आज भिलारवाडी येथे ते जे बोललेत ते खूप प्रभावी भाषण म्हणावं लागेल. त्यांनी सांगितलं, त्यांनी पूर्ण त्यांच्या कुटुंबाचा प्रवास त्यांनी सांगितला. मी कधीही कोणाला विरोध करत नाही. मी वडिलांपासून दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे असं त्यांनी सांगितलं. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला डिस्लरीसाठी जी जागा दिलेली होती ती माझ्या वडिलांची जागा आहे. आणि ज्या वडिलांनी मला जे सांगितलं होतं की ही जागा आपल्याला कारखान्यासाठी द्यायची आहे, ज्यावेळेस त्यांना हवी त्यावेळेस आपण ही जागा द्यायची. मी निष्ठेने दिलेला शब्द पाळला असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. अतिशय भावनिक वातावरण त्यांनी केलेलं होतं. मी अतिशय निष्ठेवंत कार्यकर्ता आहे.
दिलेला शब्द पाळतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय त्यांनी अनेक त्यांचं देखील येथे जिल्हा परिषदेच्या गटात त्यांचं नाव चर्चेत आहे. त्यांच्या पत्नींचं. त्यांनी एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितला. ते असं म्हणाले, की उमेदवारी मला मिळेल किंवा इतरांना मिळेल, मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. या भागाचा विकास झाला पाहिजे. या भागाला कायम आपण विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. जो उमेदवार आपलं नेतृत्व देईल त्याचं आपण काम करूयात असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भरत अवथडे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं आणि माजी आमदार संजय मामा शिंदे या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण तालुक्यात काम करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरं आणखी एक सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांचं जे भाषण झालं त्यांच्या भाषणात मांगी तलावाच्या पाण्याचा एक प्रश्न उपस्थित केला त्यांनी. मांगी तलावाचं जी पाणी आहे ती पाणी हळगावला जात आहे, तरी देखील करमाळ्याचे आमदार यामध्ये लक्ष घालत नाहीत असं म्हणत त्यांनी आमदार नारायणआबा पाटील यांना लक्ष केलं. करमाळा तालुक्यात मांगी तलाव हा अतिशय महत्त्वाचा आहे आमच्या दृष्टीनं आणि त्याचं पाणी आम्ही इतर कुठेही जाऊ देणार नाहीत. त्या पाण्यासाठी आम्ही वाटल्यास आंदोलन करू, मात्र हे पाणी आम्ही जाऊ देणार नाहीत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांचे व्हिजन असलेले नेते फक्त माजी आमदार संजय मामा शिंदे आहेत आणि त्यामुळं आपण त्यांच्या पाठीमागं उभा राहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. सुभाष आबा गुळवे यांचं देखील येथे भाषण झालं. त्यांचं मी यूट्यूबवरती पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. याशिवाय माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या देखील भाषणाचा यूट्यूबवरती व्हिडिओ आहे. ॲडव्होकेट अशोक गिरंजे यांचं देखील या ठिकाणी त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. अतिशय या मेळाव्याला गर्दी होती. अजून येणाऱ्या निवडणुकीत कशा रणनीती असतील हे पाहावं लागणार आहे. मात्र या मेळाव्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. येणाऱ्या काळात कशा युत्या होतील, आघाड्या होतील हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या हालचालींना मात्र वेग आला आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद.